नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण इतक्या सोपी भाषेमध्ये शिकणार आहे पार्ट ऑफ स्पीच। आज जर तुम्ही शिकले तर डबल तुम्हाला आयुष्यात कधीच पार्ट ऑफ स्पीच शिकायचं काम पडणार नाही। इतक्या सोपी भाषेमध्ये आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे आपल्या मित्राला, भावाला, बहिणीला पण इंग्लिश बोलता आली पाहिजे। तर बघा, आपण पार्ट ऑफ स्पीच एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊ। बघा, एक ग्रामर नावाचं गाव होतं। त्या गावामध्ये 8 पक्के मित्र राहायचे। तर त्यांच्या 8 मित्रापैकी पहिला जो मित्र होता त्याचं नाव होतं नाऊन। काऊन नाऊन होतं बरं? कारण तो काय करायचा, सर्वांना नावं ठेवायचा। कोणाकोणाला नावं ठेवायचा? वस्तूला पण नावं ठेवायचा, ठिकाणाला पण नावं ठेवायचा, व्यक्तीला पण नावं ठेवायचा। म्हणजे जे त्याच्या डोळ्यानं दिसल त्या सर्वाला काय करायचा, नाव ठेवायचा। उदाहरणार्थ खुर्ची म्हणजे चेअर, स्कूल, टेबल, फॅन, बॉय, गर्ल, असं तो काय करायचा, सर्वांना नावं ठेवायचा। मग जो त्यांचा दुसरा मित्र होता त्याचं नाव होतं प्रोनाऊन। आता त्याला असं वाटायचं का परत परत नाव घेणं चांगलं नाही। म्हणजे एखाद्या आपण मुलाचं जर नाव घेत असन, म्हणजे समजा एखाद्या श्यामचं नाव घेत असन, तर श्याम जेवला का, श्याम झोपला का, श्याम शाळेत गेलता का, असं परत परत म्हणणं चांगलं वाटत नाही। म्हणून त्यानं काय केलं, तो म्हणाला का परत परत नाव घेण्यापेक्षा आपण त्याला दुसऱ्या नावाने बोलावं। जसं तो मग मुलगा दिसला तर ही म्हणायचा, म्हणजे जसं राम आहे तर राम न म्हणता मग तो काय म्हणायचा, ही म्हणायचा। सीता आहे तर तिला शी म्हणायचा। तर असं काय केलं, तो नावाच्या जागी त्यानं दुसरं नाव ठेवून दिलं। म्हणजे मुलगा राहिला तर ही वापरायचं, मुलगी राहिली तर शी वापरायचं। मग स्वतःसाठी आय वापरायचं, कारण आपण स्वतःचं पण नाव डबल डबल घेऊ शकत नाही ना। मग उदाहरणामध्ये तो काय म्हणू लागला, आय, यू, दे, ही, शी, वी, इट, म्हणजे असं तो दुसऱ्याला वापरू लागलं। म्हणजे स्वतःसाठी आय, तुझ्यासाठी यू, त्यांच्यासाठी दे, आपल्यासाठी वी, मुलासाठी ही, मुलीसाठी शी आणि वस्तू किंवा प्राण्यासाठी इट, असा तो वापरायला लागला। नंतर तिसरा मित्र जो होता तो होता वर्ब, म्हणजे क्रिया। का त्याचं नाव क्रिया का पडलं, वर्ब का पडलं? कारण तो गावामध्ये काही ना काही करतच राहायचा, रिकामा काही राहायचा नाही, हमेशा काही ना काही करत राहायचा। जसं खेळत राहायचा, खेळणे, वाचणे, बोलणे, लिहिणे, चालणे, असं तो काय करायचा, काही ना काही करत राहायचा। म्हणून त्याचं नाव पडलं वर्ब। उदाहरणार्थ ईट, सिंग, वॉक, राईट, प्ले, हे त्याचे काय झाले, शब्द झाले। म्हणजे असे तुम्ही शब्द वापरू शकता। नंतर जो त्यांचा मित्र होता, चौथा मित्र, तो खूप विशेष होता, खास होता। का खास होता? कारण तो का करायचा, सर्वाचं वर्णन करायचा। म्हणून त्याचं नाव पडलं ॲडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषण। मग तो वर्णन कसं करायचा? जसं एखादा मुलगा आहे तर ठेंगणा आहे बा, म्हणजे ठुसका आहे असं म्हणायचा, शॉर्ट आहे। मोठा असेल तर टॉल आहे, हुशार असेल तर स्मार्ट आहे, असा तो काय करायचा, त्यांना म्हणू लागलाचा आहे। जसं राम आहे तर राम कसा आहे, तर राम स्मार्ट आहे, स्मार्ट राम। घर कसं आहे, हाऊस कसा आहे, तर बिग हाऊस, असं तो वर्णन करायला लागला। तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं, बिग, स्मॉल, टॉल, स्मार्ट हे शब्द झाले ॲडजेक्टिव्हचे। मग त्यांचा जो पाचवा मित्र होता, तो पाचवा मित्र वर्बचा लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं ॲडवर्ब। तो काय म्हणायचा का माझा भाऊ काय करते हे मला सर्व माहीत आहे, मी तुम्हाला सांगू शकतो। जसं माझा भाऊ हळू चालतो की झपाट्यानं चालतो, बसलेला आहे तर कसा बसलेला आहे, हे सर्व काय करायला लागला, तो सांगायला लागला। उदाहरणार्थ स्लोली, क्विकली, वेल, हे तुम्ही लक्षात ठेवा। नंतर जो त्यांचा 6वा मित्र होता तो होता प्रेपोजिशन। आता हा काय करायचा, हा सर्वांना नाही का ठिकाण दाखवायचा। म्हणजे समजा एखादी वस्तू आहे तर ती घरात आहे की बाहेर आहे, खुर्चीवर आहे की टेबलवर आहे, हे तो काय करायचा, सांगायचं। त्याचं नाव होतं प्रेपोजिशन। उदाहरणार्थ इन, आउट, अंडर, हे तुम्ही लक्षात ठेवा। जो 7वा मित्र होता त्यांचा, 7व्या मित्राला त्यांनी टोपण नाव ठेवलं जोडू। जोडू का ठेवलं, कारण तो सर्वांना जोडायचा, म्हणून त्याचं नाव ठेवलं जोडू। जोडू म्हणजे कंजक्शन, तो काय करायचा, आपल्या सर्व मित्रांना जोडून ठेवायचा। उदाहरणार्थ राम अँड श्याम टॉल बट लेझी, असं तो काय करायचा, राम आणि श्यामले जोडून ठेवायचा, म्हणजे सर्वांना तो काय करायचा, जोडायचा। तर उदाहरणार्थ अँड, बट, बिकॉज, ऑर, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि जो 8वा मित्र होता तो खूपच खास होता, हटके होता। का हटके होता, कारण तो अचानकपणे उद्गार काढायचा। जसं साप दिसला तर बापरे, वाव, मॅच जिंकली तर हुर्रे, वी वॉन द मॅच, असं काय करायचा, तो उद्गार काढायचा। उद्गार काढायचा। ओ वाव, ओ नो, अशा प्रकारे। आता हे 8 मित्र काय करायचे, 8ही मित्र मिळून सेंटेन्स बनवायचे। जसं
स्मार्ट राम रन क्विकली ऑन द रोड अँड ही इज हॅपी. अशा प्रकारचे त्यांनी सेंटेन्स बनवायचे. आता ह्याच्यामध्ये राम कोण आहे तर राम नाऊन आहे. स्मार्ट कोण आहे तर स्मार्ट आहे. रन्स शब्द जो आहे तो काय आहे तर वर्ब आहे. क्विकली जो शब्द आहे तो ॲडवर्ब आहे, कारण भाऊ कसा धावत आहे हे लहान भाऊ सांगते. तर रन्स वर्ब आहे, तर क्विकली ॲडवर्ब आहे. प्रीपोजिशन आहे. अँड म्हणजे आणि कंजक्शन आहे. ही प्रोनाऊन आहे आणि हॅपी ॲडजेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे आज आपण पार्ट ऑफ स्पीच शिकलो आहे. मला असं वाटते की तुम्हाला आता पार्ट ऑफ स्पीच डबल शिकायचं काम नाही. तुम्हाला नक्की समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आणि एखादी असं सेंटेन्स बनवून तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, म्हणजे मला पण समजलं पाहिजे तुम्हाला समजलं की नाही. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा.